जास्त माहिती त्यांच्याबद्दल. मला त्याच्यावर जास्त भाष्य करायची गरज नाही. सर, मुख्यमंत्री तुमच्या मंत्रिमंडळाचे हेड आहेत, तिथे काय पक्ष येणार नाही, परंतु नारायण राणेंनी जी टीका केली त्यावर कुणीच बोलायला तयार नाही. संजय राऊत सुद्धा कोण बोलायला तयार काही दखल घेण्यासारखा टीका असं काही राहिलंच नाही ना. काही म्हणजे राणेंनी केलेल्या टीकेची दखल घेणं इतपत काही विषय राहिला असं वाटत नाही. राजकीय भावनेने प्रेरित होऊन या प्रकारे गोंधळ निर्माण करतायत का, माझा असा प्रश्न. मला त्याच्यावर काही भाष्य करायचं नाही. कोणाला काय निर्माण करायचं ते करू द्या, कोणाला काय भाष्य करायचं ते करू द्या. माझी भूमिका प्रामाणिकपणे या समितीचा प्रमुख म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, सरकारचा प्रतिनिधी म्हणून आणि कोर्टाच्या बाजू मांडण्याकरता जे जे करणं आवश्यक आहे ते आता पण मी प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि पुढे सुद्धा प्रामाणिकपणे करत राहील. कोणाला शंका कुशल निरासन करण्याकरता आतापर्यंत सर्वांना विश्वासात घेतलेलं. जेवढे संघटना राज्यातल्या 70-72 संघटना आहेत त्या प्रत्येक संघटनांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची 4 ते 5 वेळा चर्चा झालेली आहे. सगळ्याच्या बैठका झाल्या, सगळ्याचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे. विरोधी पक्षाच्या नेते आणि त्यांच्या सर्व इतर राजकीय पक्ष नेत्यांना सुद्धा बोलण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांना वेळोवेळी या सगळ्या गोष्टी अवगत करण्यात आल्या. त्यामुळे आम्हाला यातलं कुठलंही राजकारण करायचं नाही. हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. ज्यांना ह्याचं काही करायची इच्छा असेल ते जरूर कोर्टामध्ये आमच्या दोष साथ द्यावी आणि त्यांच्याकडे कुठे चांगला काउंट ते सुद्धा ते नाव आमची काही तक्रार एकीकडे मराठा आरक्षणाची गोष्ट होत आहे म्हणजे आपण निर्णय काय होईल ते परंतु मुस्लिम आरक्षण जे आहे जे मागचे जे 6 वर्षापासून जे रखडले त्याच्यावर जे कुठलाही जे आहे निर्णय घेण्यात आला. सगळ्याच गोष्टी एकदम होऊन चालणार नाही ना. मुस्लिम आरक्षणाची भूमिकाच आहे. काँग्रेस पक्षाने मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत काँग्रेस पक्षाच्या कामात त्याला कुठे अडचण नाही. तर तोही प्रश्न पण एक विषय एकदम सर्व चालणार नाही. इतरही पक्ष ओबीसीचे विषय आहे, मुस्लिम आरक्षणाचा विषय आहे, धनगर समाजाचे विषय आहे, सगळ्यांचेच विषय आहेत. त्यामुळे आता सगळी प्रक्रिया मार्गी लागते. मुख्यमंत्री परवाच ओबीसीच्या बाबतीमध्ये एक बैठक घेतली मुंबईत. त्यांनाही तिथे सुद्धा एक सब कमिटी त्यांनी भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेने निर्माण केलेली आहे. हे सगळे प्रश्न मार्गी लावण्याकरता सरकार मुख्यमंत्र्यांनी राज्यपालावर जी टीका केली मुख्यमंत्र्यांनी ती या टोपीखाली दडलं काय? राज्यपालावर इतक्या कठोर शब्दात टीका होत नाही. तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्र्यांनी राज्यपालावर टीका केली असं मला वाटत नाही. राज्यपालांनी जी भूमिका व्यक्त केलेली आहे फक्त केंद्रीय गृहमंत्र्यांनीच त्यांना ती भूमिका पटलेली नाही. राज्यपालांची स्पष्ट केलं. याच्यापेक्षा अजून काय बोलणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी पवार साहेबांनी त्या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर नापसंती व्यक्त केली म्हणून ते पुरेसं आहे. मागच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 102 कोटी रुपये औरंगाबाद विभागाचे परत गेले होते कारण ते सिस्टीम बंद होती. दुसरी गोष्ट मागचे जे कामं झालेले त्याचे जवळपास 200 कोटी रुपये कंत्राटदारांचे गेले बाकी. ही टोटल 300 कोटीचे घरात झाली. ती दिल्यानंतर उरलेल्या 200 कोटीमध्ये पुन्हा ही कामं करायची का त्यांच्या पैशात नाही. या नियोजनावर तुमचा प्रश्न चांगला आहे. एक तर पहिली गोष्ट अशी आहे की मार्च एंडिंगला बराचसा पैसा अचानक कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्य सरकारने डीडीएस सिस्टम थांबवली आणि तो सगळा पैसा कोरोनासाठी त्यावेळेस डायव्हर्ट केलेला वस्तुस्थिती. त्यामुळे केवळ सार्वजनिक बांधकामच नव्हे अनेक विभागाचे 31 मार्चच्या आसपास जेवढे पैसे देऊन गेले होते ते सगळे थांबवले आणि कोरोनाच्या बॅकग्राऊंडवर राज्यामधले हॉस्पिटल्स अद्ययावत करणं, औषधांचा पुरवठा व्यवस्थित करणं ही एक आव्हानात्मक परिस्थिती त्यावेळेस मोठी होती, आजही आहे. त्यावेळेस ती अचानक उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता त्यावेळेस राज्य सरकारने तो पैसा कोरोनासाठी त्यावेळेस डायव्हर्ट केल्याचं वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर मागची गरज देणं आम्ही नाकारत नाही ना. म्हणून हा प्रश्न असा आहे आज तातडीची गरज ते पैसे देतोच आहोत आपण राज्याकरता. बजेटमध्ये तरतुदीप्रमाणे ज्या जे पैसे माझ्याकडे उपलब्ध होत आहेत त्यातून जुनी बिलं काढण्याचं सुद्धा पण ते एकदम निघू शकत नाही. जसे पैसे येतात त्याप्रमाणे इन्स्टॉलमेंटमध्ये देण्याचा आमचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पण हे 550 कोटी तातडीने आम्ही उपलब्ध करून देणार आहोत ज्याच्यामुळे आता मुख्य 10,000 कोटीचा उल्लेख जो केला
त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम 2,500 कोटीचं आहे आणि मराठवाडा 550 कोटीचा आणि तरतूद आहे. त्याप्रमाणे जे आता जे आता शेवटी काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत, पूल तुटलेले आहेत, ते तातडीने करणं आवश्यकच आहे. त्यामुळे हा पैसा वेगळ्याने नक्की मिळेल, त्या पद्धतीने टेंडरिंग जो प्रोसेस सुरू केला आहे. सर जुन्या बेंचवर आर्ग्युमेंट करणारे असं तुम्ही म्हणाले, जुन्या बेंच समोर आर्ग्युमेंट करणारे असं म्हणाले, पण सातत्यानं 9 सप्टेंबर पासून एक मागणी होती की येणाऱ्या तारखेमध्ये म्हणजे उद्या पुढच्या तारखेमध्ये आरक्षणापासून स्थगिती उठवावी. मग तुम्ही तशी मागणी करणार नाही का? जुन्या आम्ही केली आहे ना, आम्ही लेखी मागणी केलेली आहे. पण तुम्ही तर आर्ग्युमेंटच करणार नाही असं म्हणताय. आर्ग्युमेंट तर सांगा ना, आर्ग्युमेंट म्हणजे उद्या तारीख आहे, आर्ग्युमेंट आम्ही तर्फे सांगणार आहोत. आर्ग्युमेंट करणार नाही म्हणजे जो विषय मेरिटवर इंटरव्ह्यू रिलेटेड पहिला मुद्दा आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करणं हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. जो लेखी अर्ज आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश बोर्डे साहेबांसमोर अर्ज आम्ही केलेला आहे की तुम्ही तातडीने कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करा. तो निर्णय अद्याप प्रलंबित करा, निर्णय घ्यायचा की प्रशासकीय मामला आहे तर निर्णय त्याला घ्यायचा. परंतु हे एकीकडे होत असताना या बेंच समोर आता हे जे करणं उद्या जे अपेक्षित आहे, उद्या आम्ही एवढंच सांगणार आहोत की उद्याच्या या सगळ्या बेंच समोर आम्ही विनंती करणार आहोत की तुमचा निर्णय आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करा. आमच्या म्हणणं एवढंच आहे की यावेळेस तुम्ही निर्णय दिला एक कॉन्स्टिट्यूशन बेंच गठीत करा आणि त्याच्यासमोर हे विषय घ्या. त्यावेळेस असं असताना या बेंच समोर पुन्हा ती आर्ग्युमेंट करण्यात काही उपयोगाचं नाही. आमचं म्हणणं तेव्हा त्यावर आम्ही निर्णय करणार आहोत. आर्ग्युमेंट करणं असं नाही, मेरिटवर आर्ग्युमेंट आम्ही करणार नाही. या बेंचला विनंती करणार आहोत की कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर हा विषय गेला पाहिजे, त्यांच्यासमोर नको. एक प्रश्न असा आहे की तुम्ही एकीकडे म्हणताय की उद्या तुम्ही आर्ग्युमेंट करणार असं म्हणणं नाही. मी म्हणतात या बेंच समोर हा विषय उद्या सगळ्यांनीच तारखेत परत कोणा गैरसमज नको, वेगळी चौकट वेगळी बातमी परत खुलासे असं व्हायला नको. एवढंच मर्यादित आहे. उद्या आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, उद्या तुमच्या बेंच समोर आर्ग्युमेंट करण्यापेक्षा संविधानिक बेंच लार्जर बेंच समोर हा विषय न्यावा हा तुमचं जजमेंट आहे, त्यामुळे त्या बेंच समोर रिफर करावा असं आमची विनंती आहे. प्रश्न असा आहे की उद्या जर तुम्ही सुनावणी किंवा आर्ग्युमेंट करणार नसाल तुम्ही मोठ्या या विषयावर, परंतु आता ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात ज्या परिषदा झाल्या ज्या औरंगाबादच्या असेल किंवा इतर कुठे असेल, त्यामधल्या काही संघटनांनी असं म्हटलं आहे की 27 तारखेला स्थगिती उठवली नाही तर महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करू. त्यांना तुमचं काय उत्तर? हे स्थगिती उठवायची न मिटवायची हा विषय माझा नाहीच आहे. स्थगिती उठवणे अशोक चव्हाण स्थगिती दिलेली नाहीये, ती सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती आहे आणि ती उठवायची बाबतीत निर्णय सर्वोच्च न्यायालयास घ्यावा लागणार आहे. फक्त विषय एवढाच आहे की त्यांनी जजमेंट दिल्यानंतर त्या जजमेंटवर कॉन्स्टिट्यूशन बेंचला निर्णय घ्यावा लागेल. तर आपली जी विनंती आहे ती कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर आहे. म्हणजे स्थगितीच्या संदर्भात सुद्धा निर्णय त्यांनी निर्णय दिला ना. मला वाटतं गुंतागुंत आधी वाढून धन्यवाद थोडं सोडते तेवढंच सांगायचं आहे. हा सगळा विषय जो आहे तुम्ही मला काही जरी प्रश्न विचारला तर माझं उत्तर त्यामध्ये हेच राहणार आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच एकच हेच बेंच राहणार आहे की जो या विषयावर निर्णय घेऊ शकेल. आणि ही मागणी सर्वांचीच होती. ही मागणी माझी म्हणजे आमचीच नाही, सरकारची होती. जे काही इंटेलिजन्सचे ऍप्लिकेशन्स आहेत त्यांचे म्हणजे इंटरव्ह्युनर जे होते याचिकाकर्ते त्यांची होती. सर्वांचीच मागणी आहे की हा विषय लार्जर बेंच समोरचा, लार्जर बेंचला निर्णय घ्यावा लागेल. सर, औरंगाबाद मधल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत लढणार आहे का? मध्यंतरी आम्ही देशमुखांनी सांगितलं की आम्ही सोबत लढणार आहोत. अमित देशमुखांच्या मताशी मी निश्चितच सहमत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांना तो भूमिका, पण मुद्दा एवढाच आहे की हा विचार विनिमय बऱ्याचशा वेळेस विषय अजून प्रीमॅच्युअर आहे हा विषय, कारण की निवडणूक अद्याप काही जाहीर झालेल्या नाही. त्यामुळे जे आमचे स्थानिक तिथले नेते आहे, जिल्हा काँग्रेस आहे, शहर काँग्रेस आहे, स्थानिक माजी आमदार आहेत, प्रमुख लोक आहेत, ते सर्वांना विश्वासात घेऊन त्यांचं मत काय आणि मग जे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या स्थानिक नेत्यांची चर्चा विचार विनिमय करून मग पुढचा निर्णय घेऊन काय करायचं. नारायण राणे यांनी आज असं म्हटलेलं की उद्धव ठाकरेंना आरक्षण द्यायचंच नाही, हे मी दिलं म्हणजे नारायण राणेंनी दिलं. पण का टिकलं नाही ते मग? अशी एकेरी भाषेत त्यांनी टीका केली. मला राणेंच्यावर काही अधिक वक्तव्य करायची गरज असं मला वाटत नाही. महावितरणाचा विषय आहे, नगर विकास विभाग आहे, या सगळ्यांचं समन्वय हे राज्य स्तरावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आणि विभाग स्तरावर विभागीय आयुक्तांच्या स्तरावर ही कामं त्यांनी मार्गी लावेल अशा प्रकारचा प्रयत्न आमचा आहे.
त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये राज्य शासनाच्या हायब्रिड अॅन्युटी मॉडेल जे आहे, ज्या ठिकाणी राज्य शासन 60% खर्च करते, 40% जो उद्योजक आहे त्याला काम करावं लागतं, त्याला फायनान्स करावं लागतं. अशी 32 कामं आहेत जी 6,885 कोटी रुपयाची कामं आहेत आणि ज्याच्यामध्ये 1776 किलोमीटर लांबी रस्ते तयार होणार आहे. ही सगळी कामं सध्या प्रगतीपथावर आहेत. त्याला सुद्धा बरी उमेद आहे. आता मगाशी मी सुरुवातीला 550 कोटी सांगितलं मराठवाड्याचा, तो फक्त जे नुकसान झालेलं आहे पुरामुळे किंवा जास्ती पावसामुळे त्याच्यात तो विषय आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त नॅशनल हायवेच्या कामाचा उल्लेख मगाशी मी केला. आता मी सांगतो राज्य शासनाकडे हायब्रिड अॅन्युटी मॉडेल जे आहे त्या मॉडेलच्या अंतर्गत 32 कामं 6,885 कोटी रुपयाची आणि 1776 किलोमीटरची रस्त्याची सध्या कामाची प्रगती पथावर आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील राष्ट्रीय महामार्गाला जोडणारे राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाचं भक्कम जाळं निर्माण करण्याकरता एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे एडीबी ज्याला म्हणतो आपण, त्या एडीबीच्या एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून काही महत्वाचे रस्ते घेण्याचा माझा प्रयत्न आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण राज्याकरता जवळपास 15,000 कोटी रुपये आपल्याला कर्ज घेऊन हे नवीन रस्ते तयार करण्याचा आम्ही कार्यक्रम हाती घेत आहोत. याला मंत्रिमंडळाची मान्यता अद्याप पुढच्या टप्प्याची, पहिला टप्पा मान्य केला आहे, उर्वरित 2 टप्प्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकरच प्रस्ताव करणार आहोत. त्याच्यामुळे मराठवाड्यातील विशेषतः जो काही भाग आहे उर्वरित जिथे स्टेट हायवेला महत्वाच्या केंद्राशी जोडण्याचं काम असो, नॅशनल हायवेला जोडण्याचे रस्ते असो, त्या सगळ्याला जोडण्याच्या विषयी आपण प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर नाबार्ड 25 व नाबार्ड 26 म्हणजे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड ज्याला RIDF, नाबार्डच्या योजना 25 योजना 26 याच्यामधून जवळपास 1,000 कोटी रुपयाचे रस्ते व पुलाची कामं हाती आम्ही घेणार आहोत. त्याच्यामध्ये मराठवाड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर ही कामं आगामी काळामध्ये आपल्याला घेता येतील. त्यामुळे ही सगळ्या महत्वाच्या तरतुदी चा उल्लेख मुद्दाम करत आहे. याच्या व्यतिरिक्त 550 कोटी रुपये जो मराठवाड्याचा हिस्सा या पूरग्रस्त भागासाठी आहे, त्याच्या व्यतिरिक्त बाकीची महत्वाची कामं आपल्याला हाती घ्यायची आहे. त्याचबरोबर मी केंद्राकडे सुद्धा केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांच्याकडे मी काही मराठवाड्यातले महत्वाचे प्रस्ताव पाठवलेले आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यासाठी दुरुस्तीसाठी जो अपेक्षित खर्च आहे तो 22 कोटी 66 लक्ष आणि खड्डे पडलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीकरता लागणारा निधी तो 45 कोटीचा, असं मिळून दोन्ही मिळून 72 कोटी रुपयाची औरंगाबाद जिल्ह्याची मागणी आहे. ती पूर्णपणे तो निधी औरंगाबाद जिल्ह्याकरता दिला जाईल. त्यातून मग ज्या काही दुरुस्त्या आणि जे नुकसान झालेलं आहे पुलांचं आणि रस्त्याचं ते अधिकाधिक प्रमाणामध्ये भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून हा निधी औरंगाबाद जिल्ह्याकरता 72 कोटी रुपये देता येईल. अधिक काही गरज पडली ती सुद्धा निश्चितच देण्याच्या बाबतीमध्ये मदत करण्याची सरकारची भूमिका आहे. त्या व्यतिरिक्त आपल्याला कल्पना आहे की राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून राज्य मार्ग, प्रमुख जिल्हा मार्ग यांची कामं सध्या मोठ्या प्रमाणात मध्यंतरीच्या काळात मार्चच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळ तरतुदी केल्या, परंतु मध्येच कोरोनाची लागण सुरू झाली मार्चच्या त्या कालावधीमध्ये आणि त्यानंतर या कामात थोडासा ब्रेक बसला हे मान्यच करावं लागेल. परंतु राष्ट्रीय महामार्गाच्या कामांना गती देण्याच्या भावनेतून मराठवाड्यामध्ये राष्ट्रीय महामार्गाची कामं सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणावर.
आणि त्याला गती देण्याच्या दृष्टिकोनातून मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य स्तरावर बरीचशी कामं ही काही कारणास्तव मागे पडलेली आहेत मराठवाड्यामध्ये. काही ठिकाणी एक तर नॅशनल हायवेची जी पीडब्ल्यूडीकडे कामं सुपूर्द करण्यात आली ती 1450 किलोमीटरची आहे. त्याच्यामध्ये 32 कामं आहेत जी 1450 किलोमीटरची आहेत. त्यातली जवळपास 857 किलोमीटरचे काम पूर्ण झाले. जवळपास 60% काम हे पूर्ण झालेलं आहे. उर्वरित 40% लांबीचे रस्त्याचं काम हे जून महिन्यापर्यंत म्हणजे येणाऱ्या 2021च्या मार्च ते जून महिन्याच्या कालावधीमध्ये हे पूर्ण करण्याचा प्रयत्न आमचा आहे. केंद्र सरकारने पैसा तेवढा रिलीज केला पाहिजे. त्याचबरोबर MSRDC कडे जी कामं आहेत, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने नॅशनल हायवेची जी कामं करण्यात येत आहेत ती 554 किलोमीटर आहे, जे 2990 कोटीची आहेत. त्यातली 13 कामं प्रगतीत आहेत. हे मी औरंगाबाद विभागात सांगतो. MSRDCच्या वतीने त्यामध्ये 425 किलोमीटर लांबीचे पूर्ण झालेले आहेत आणि 129 किलोमीटर लांबीचे मार्च 21 पर्यंत करण्याचा प्रयत्न आमचा आहे. त्यामुळे आणि या सगळ्या कामाला गती देण्याकरता काही विषय ज्याचे विलंब झाले त्याच्यामध्ये काही ठिकाणी भूसंपादनाची प्रक्रिया आणलेली होती. काही ठिकाणी वन विभागाची परवानगीमुळे काय आणलं होतं. मराठवाड्याला किती निधी मिळू शकेल? मराठवाड्यात तर निश्चित राहावं झुकमाग मराठवाड नक्की मिळतो. मुद्दा एवढाच आहे की मागच्या 5 वर्षांमध्ये मराठवाड्यात खूप अन्याय झाला अशी माझी भावना आहे. कारण की मागच्या 5 वर्षाच्या भाजपच्या सरकारमध्ये मराठवाड्याला काहीच हाती लागलेलं नाही वस्तुस्थिती. त्यामुळे औरंगाबादपासून मग ते जालना असो, परभणी असो, नांदेड असो, बीड, लातूर, उस्मानाबाद असो, सर्वत्रच मोठ्या हिंगोली, परभणी असो, सगळीकडे जवळपास दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे अनुशेष लक्षात घेता मराठवाड्याला अधिकचा निधी मिळावा, मग तो हॅमच्या माध्यमातून असो, ADBच्या माध्यमातून असो, नॅशनल हायवेच्या माध्यमातून असो किंवा या सगळ्या जे वेगवेगळ्या पद्धतीने जो काही देणे उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये मराठवाड्याला अधिकचा न्याय द्यावा असा माझा प्रयत्न राहणार. प्रस्ताव केव्हापर्यंत येतो मंत्रिमंडळ? येणाऱ्या 15 दिवसामध्ये हा प्रस्ताव मंत्रिमंडळ आणण्याचा जवळपास माझ्याकडून प्रस्ताव केलेला आहे. आता तो संपूर्ण राज्याचा प्रस्ताव आहे आणि त्याच्यामध्ये मराठवाड्यात सुद्धा भरीव तरतूद व्हावी, जेणेकरून महत्त्वाचे रस्ते जे आहेत त्याला समोर ठेवून ही सगळी कामं मागे लावण्याचा प्रयत्न आम्हाला जरूर. आणि त्याला हे कर्ज अतिशय कमी व्याजदरात बहुतेक 0.5 किंवा 1% व्याजाने कर्ज हे राज्य शासनाला ADB बँकेने मंजूर केलं 15,000 कोटीचं. 550 कोटी रुपये मराठवाड्याला कधी हे फक्त जे नुकसान झाले 550 कोटी. काल मुख्यमंत्र्यांनी जे घोषणा 2,665 कोटीची जी काही घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी त्यातला 550 कोटी रुपये हा मराठवाड्याला देऊ गेलेला आहे. निधी कधी मिळणार आणि कामं कधी होणार? कालच सांगितलं. आता ती सगळे प्रस्ताव आलेले आहेत. कालच ही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे. तो पैसा उपलब्ध करून दिला म्हणून घोषणा केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी. त्या अनुषंगाने टेंडरची प्रक्रिया मी मुख्य आमचे जे चीफ इंजिनियर आहे तिथे त्याला सांगितलं की तुम्ही टेंडर्स कॉल करा. टेंडर्स कॉल करून टेंडर अवॉर्ड करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करा, जेणेकरून जे काही नुकसान झालं त्याला ऑलरेडी टेंडरची परवानगी सुद्धा केलेली चीफ इंजिनियर. आपण तो मॅडम तुम्ही रस्त्यांची यादी आम्हाला सांगितली करायचा रस्ता पैसे आहेत म्हणून अजून वर्गामध्ये राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे अजिबात नसतात, अजिबात किती राज्याकडे मधल्या काळामध्ये कोरोनामुळे जे काही पैशांची उपलब्धता ती बरोबर पडलाच आहे ना. पण जे उपलब्ध होते त्यातून डिपार्टमेंटला पैसा एक आता मी तुम्हाला जी माझी यादी दाखवली ती केंद्र सरकारकडे मी जी मागणी केलेली आहे एकूण लांबी 119 किलोमीटर आणि त्याची किंमत 1,036 कोटी. एवढे मागणी ऍडिशनल मी मागणी केंद्राकडे केलेली आहे. हे रस्ते नॅशनल हायवेज आहेत
आणि नॅशनल हायवेचा कार्यक्रम केंद्र सरकारचा आहे आणि ती मागणी मी गडकरींकडे माझ्या विभागाकडून केली की नॅशनल हायवेला पैसे मराठवाड्यात एवढे तुम्ही द्या, त्याचा उल्लेख मगाशी मी केला. नॅशनल हायवेचे विषय आणि बाकीचे विषय आहेत ते राज्य सरकारच्या अखत्यारीत केले, ते मी तुम्हाला देतच आहे. मराठवाड्याला अधिक तरतूद पाहिजे. सर, मराठवाड्यामध्ये नुकसानीचं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात आहे, पण आणखी पंचनामे झालेले नाहीयेत आणि ओव्हरऑल मराठवाड्याचा जो अहवाल आला तो 20-22 लाख हेक्टरपर्यंतच नुकसान झालं दिसतंय, पण प्रत्यक्षात नुकसान याच्यापेक्षा मोठं झालेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी असं आहे की प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल जो दिलेला आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी 10,000 रुपये प्रति हेक्टरी 2 हेक्टरपर्यंतची घोषणा केली आणि बागायतीला 25,000 रुपये हेक्टरी. ती सगळ्या तुमचा जो अहवाल प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आहे त्या अहवालाच्या आधारावर दिलेला आहे. आमचं मुख्यमंत्र्यांचं भाषण आपल्याला कसं वाटलं? दुसरा प्रश्न, संभाजीराजे भोसलेंनी आज आपल्याला आरोप केला आहे त्या मराठा समाजाला त्यांनी आरक्षण दिलेले नाही. अशोक चव्हाणांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे की आरक्षण देऊ शकले नाही, निष्क्रियतेचा आरोप केलेला आहे. आज मला संभाजीराजे काय म्हणले मला माहीत नाही की कोण कसं बोलतील समोर वाटत नाही. पहिली गोष्ट अशी आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत मला सांगायचं आहे की मराठा आरक्षणाचा विषय हा सध्या न्यायप्रविष्ट आहे आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा आरक्षण काही रद्द झालेलं नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सध्या वादविवाद जे काय सुरू आहे चर्चा सुरू आहे तो कोर्टामध्ये आर्ग्युमेंट करण्याचा विषय आहे आणि कोर्टाने केलेला कायदा प्लेस असाईड केलेला नाही. त्यामुळे याच्यामध्ये कुठले अंतिम निर्णय लागलेला नाहीये. फक्त इंटरिम स्टे ज्याला म्हणतो, इंटरिम स्टे हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यामध्ये दिला. अशोक चव्हाणांचा रोल सुप्रीम कोर्टामध्ये आर्ग्युमेंट मी केलेली नाहीये. सुप्रीम कोर्टामध्ये शासनाच्या वतीने जे काही टीम मागच्या काळात होती म्हणजे भाजप सेना सरकारच्या वेळेस जे काही विधितज्ञ जे होते आपले मुकुल रोजगी म्हणा किंवा पटवालिया होते, हीच टीम आज केंद्रामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तीच आर्ग्यू करत आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्या काही आपली खाजगी इंटरव्ह्यूचे अर्ज आहे ज्यांचे अर्ज ज्यांनी हस्तक्षेप याचिका दाखल केलेल्या आहेत ते जवळपास 8 ते 10 वेगवेगळ्या याचिका या सुप्रीम कोर्टामध्ये सध्या प्रलंबित आहे. त्यांच्याही वतीने कपिल सिब्बल अपील झालेले आहेत, कुठे अभिषेक मनु सिंघवी अपील झालेले आहेत, रफिक दादा अपील झालेले आहेत, असेच जवळपास 8 ते 9 सिनियर काउन्सिल अपील झालेले आहेत आणि ते सर्व जे काही खाजगी याचिका करते होते त्यांच्या वतीने अपील झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनीच आर्ग्युमेंट आपण केलेली आहे. शेवटी निर्णय देणं हा काही सरकारच्या हातचा विषय नाहीये. निर्णय देण्याची जी प्रक्रिया आहे ती सर्वोच्च न्यायालयाने इंटरिम त्याची संधी दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुढची प्रक्रिया बाकी आहे. सुनावणी आहे सुनावणी आहे मराठा आरक्षणावर आणि आता सरकारनं काय जोर लावायचा तो लावावा असं म्हणतात होत्या. सरकारने जोर लावायचं असं हे समजत नाही. जोर लावायचं म्हणजे नेमकं काय? पहिल्यांदा पहिली गोष्ट ही आहे उद्याची सुनावणी त्याच बेंच समोर होणं जे काही उद्या अपेक्षित आहे ते आम्हाला मान्य नाही, सरकारला मान्य नाहीये. सरकारची भूमिका ही आहे की कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर हा विषय केला पाहिजे. कारण मागच्या याच जस्टिस नागेश्वर राव आणि इतर जे 2 सहकारी त्यांचे होते यांच्या समोर सुनावणी झाली मागच्या वेळेस आणि त्यांच्याच बेंचचा हा निर्णय आहे की ही सुनावणी हिच्यामध्ये व्यापक विषय आहेत, मोठ्या प्रमाणावर इतर विषय आहेत, कायदेशीर विषय आहेत आणि त्याची व्याप्ती लक्षात घेता हे कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे संविधानिक जे काही बेंच आहे त्याच्या समोर गेलं पाहिजे ही भूमिका याच बेंचने दिली होती. त्यामुळे उद्याची सुनावणी त्या जुन्या बेंच समोर होणं हे अपेक्षित नाहीये आणि उद्याच्या ज्या आर्ग्युमेंट्स अपेक्षित त्या सरकारची ही भूमिका आहे या बेंच समोर आर्ग्युमेंट न होता ती आर्ग्युमेंट कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर व्हावं ही आमची मागणी आहे. प्रश्न असा होता की सातत्यानं आरोप होत गेला आहे की सरकार विशेषतः लक्ष घालत नाही, प्रॉपर लक्ष घालत नाही आणि त्यामुळं याच्या सगळ्या सुनावणीच्या प्रक्रियेमध्ये जो काही रिझल्ट आला 9 सप्टेंबरचा स्थगिती आली ते या सगळ्या कारणामुळं आणि त्यामुळं हा आरोप होत असताना उद्यासाठी काय तयारी केली सरकारच्या वतीने किंवा तुम्ही स्पेसिफिक सांगितलं ना उद्याची भूमिका किंवा सांगितलं तुम्ही असं म्हणणार आहे की या बेंचमधून सुनावणी आमची तीच भूमिका आहे. उद्याच्या सुनावणीमध्ये आमची तीच भूमिका आहे की या बेंच समोर आम्हाला सुनावणी करून व्हायची म्हणून अपेक्षित नाहीये. ही सुनावणी कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. कारण की त्यांनी निर्णय दिलाय, मागच्याच निर्णय दिलाय.
जो निर्णय मागे दिला असता त्याच वेळेसमोर जाणं काय स्वारस्य आहे? असं दुसरं कुठलंच argument नाही राज्य सरकारकडून. काय म्हणताय? उद्या राज्य सरकारकडून दुसरं कुठलंच argument नाही. या बेंच समोर आर्ग्युमेंट करायचीच नाही ना. या बेंच समोर आर्ग्युमेंट करायची नाही, आमचीच नाही. इतरही जे याचिका करते त्यांची हीच मागणी आहे, सरकारची हीच भूमिका आहे की ही सुनावणी जी आहे ती लार्जर बेंच समोर झाली पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर झाली पाहिजे आणि त्यांच्या समोर युक्तिवाद झाला पाहिजे. ज्यांनी आपण निकाल ऑलरेडी घोषित केलेला आहे त्यांनीच म्हटलेलं आहे की दिस मॅटर इज बीइंग रिफर्ड टू अ लार्जर बेंच. ते पण लार्जर बेंच समोर, ही लार्जर बेंच नाही आहे. उद्याची सुनावणी ही राज्यात बेंचसमोरच होणार आहे ना. मला माहिती नाही. उद्याची सुनावणी जस्टिस नागेश्वर राव यांनी मागे स्टे दिला त्यांच्यासमोर लागलेली आहे आणि ती कशी लागली मला माहिती नाहीये. आमची भूमिका या बेंच समोर जाण्याची नाहीये. सर, याच्यामध्ये आरक्षणामध्ये आता वेगवेगळे राज्य उठून वेगवेगळे स्टेटमेंट करतात. विविध मराठा संघटना वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडते. मराठा क्रांती मोर्चा काहीतरी अजेंडा घेऊन येतो. याच्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं, गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आमच्या दृष्टीने कुठले सरकार म्हणून कुठल्याही गोंधळाचं वातावरण अजिबात नाही. सरकारची भूमिका ठाम आहे. आम्हाला याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाही, कुठलं खेळून घेण्याचाही विषय नाहीये. सकल मराठा समाजाच्या मागण्याला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. मागे सुद्धा आमचं सरकार जेव्हा आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष जेव्हा विरोधी पक्षात होतो त्याही वेळेस जेव्हा सभागृहामध्ये हा विषय कायदा पास करायचा आला त्यावेळेस सुद्धा फडणवीस सरकारच्या या निर्णयाला आम्ही सर्वांनी एकमताने समर्थन देऊन हा कायदा पारित झाला पाहिजे, या एकमताने हा कायदा पारित झालेला आहे. त्यामुळे त्यावेळेस भूमिका आणि आजची भूमिका आमची सारखीच आहे. आमची भूमिका तीच आहे. आणि फडणवीसांनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला जी मिटिंग झाली मुख्यमंत्र्यांसमोर त्यांनी सांगितलं आम्हाला एक मान्य आहे की आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. आणि शेवटी न्यायालयामध्ये जे विषय आहेत ते न्यायालयात आम्ही करावं लागतात आणि आम्ही काय न्यायालय सरकार जात नाही, वकील सरकारकडे जाते होतात. वकिलांना आर्ग्युमेंट करायचे की आर्ग्युमेंट व्यवस्थित करतायत. मला वकिलांच्या एकंदरीत म्हणजे मुकुल रोहतगीसारखा सिनियर काउन्सिल, पटवाल्यासारखं सिनियर काउन्सिल, अभिषेक मनु सिंघवी सारखं सिनियर काउन्सिल असो किंवा कपिल सिब्बल सारखं असो, याच्यापेक्षा अजून कोणाला आणायचं असेल तरी सर्व आम्ही काही तक्रार नाही. तर माझा प्रश्न असा होता की बाहेरच्या ज्या संघटना आहेत माझा प्रश्न होता आणि हे सगळं मॅटर लार्जर बेंच समोर जावं हा त्यांचा निर्णय आहे. असा निर्णय असताना पुन्हा त्याच बेंच समोर सुनावणी घेणं उचित नाहीये असं आमचं मत आहे. केवळ आमचंच नाही, ज्या ज्या लोकांचं इंटरव्हेन्शन ऍप्लिकेशन आहे त्या सगळ्यांचं मत आहे हे संपूर्ण मॅटर जे संपूर्ण प्रकरण जे मराठा आरक्षणाचं आहे ते लार्जर बेंच समोर गेलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर गेलं पाहिजे. ते गेलं ते सगळं चर्चेला आलं पाहिजे, ही मागणी आमची आहे. उद्या त्याच पद्धतीने आम्ही मागणी करणार आहोत की मराठा आरक्षणासंदर्भातले सर्व विषय जे आता प्रलंबित आहेत ते लार्जर बेंच समोर न्यावेत अशी आमची मागणी.